नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सरांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, MIT अकॅडमिक ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे. ओके. या कॉलेजबद्दल आपण इन्स्टिट्यूट लेव्हलला किंवा मॅनेजमेंट लेव्हलला कशा प्रकारचे ॲडमिशन घ्यायचं या सविस्तर आपण जाणून घेऊया. बघा, क्लिक हिअर फॉर ILS अँड गेस्ट कॅप राउंडवर गेल्यानंतर बघा ही नेक्स्ट स्लाइड ओपन होणार. इथे बघा इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या ॲप्लिकेशन्स इन्व्हायटेड फॉर द इन्स्टिट्यूट लेव्हल ऑर अगेन्स्ट कॅप फॉर द सीट्स बीटेक ॲप्लिकेशनचं सेकंड इयरसाठी आणि डायरेक्ट सेकंड इयरसाठी. ठीक आहे. आफ्टर दॅट एक पेज ओपन होणार. ओके. या पेजमध्ये तुम्हाला हे रजिस्ट्रेशन त्यांनी स्पेशली त्यांच्या याच्यावर दिलेलं बघा, इंडिकेट्स टू नो मोर अबाउट और फी स्ट्रक्चर ऑफ ILS. ठीक आहे. फी स्ट्रक्चर वगैरे ॲडमिशन फॉर द ॲप्लिकेशन्स आर कॅन ऑल्सो बी सबमिटेड फिजिकली ॲट MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे. बघा या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहे. ओके. आणि इथे बघा अगेन्स्ट ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर इन्स्टिट्यूट लेवल ऑर अगेन्स्ट कॅप मेरिट बेस्ड, म्हणजे ज्या काही गोष्टी होणार ते मेरिट बेस्ड प्रोग्राम राहणार आणि 2026-27च्या गाईडलाईनसाठी. आणि दिस द नंबर ऑफ प्रोग्राम्स अवेलेबल ॲट MIT अकॅडमी. बरेचसे प्रोग्राम्स अवेलेबल आहे फर्स्ट इयरसाठी. आणि काही जर क्विज वगैरे राहिला तर 2 नंबर्स आणि त्यांची ऑफिशियल वेबसाईट. आफ्टर दॅट देर इज ऑल्सो ईमेल आय डीज देअर. ठीक आहे. आता बघा इथे समजा एखाद्या विद्यार्थ्याचा कॅप राऊंड थ्रू जर नंबर लागत असेल तर त्याची जी काय ओपन कॅटेगरीसाठी ती फी आहे ती आहे 2,12,726. ओके. इफ यू गेट ॲडमिशन हिअर विथ द इन्स्टिट्यूट लेवल सीट देन द व्हॉट विल बी द फीज. बघा ब्रांच वाईज फीज दिलेला आहे. जसं की मेकॅनिकलसाठी जर बघितलं आपण तर टोटल फी कुठे इथे 4,25,000. सिव्हिलसाठी आणि केमिकलसाठी बघा 2,13,000च आहे. परंतु अदरवाईज बाकी जर आपण जवळजवळ सगळ्यात जर ब्रँचेस बघितला, कम्प्युटर सायन्स विथ AIML, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर 4,25,000 फी आहे. म्हणजे याचा अर्थ झाला की दुप्पटनंच फी आहे. म्हणजे जी ओपन कॅटेगरीची साधारणतः कॅप राऊंडला जी फी राहते त्याहीपेक्षा 2 पट जास्त इथे तुम्हाला फी दिसते. इथं लक्षात. ओके. आणि महत्त्वाची गोष्ट राहते बघा, इन्स्टिट्यूट लेव्हलला ॲडमिशन घेताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या राहतात. ओके. तुम्हाला एक सिंपल गोष्ट, पहिली गोष्ट आहे तुम्हाला म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे फीस करताना आता हे सबमिट केल्यानंतरच कळणार 1000 आहे, 500 की 1500 रुपये. ती जी काही फी राहते ती सगळ्याच इन्स्टिट्यूटची राहते. ठीक आहे. ही एक झाली ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस. अदरवाईज तुम्ही CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं तुमच्या लॉगिनमधनं पण इन्स्टिट्यूट लेवलसाठी तुम्ही अप्लाय करू शकता या कॉलेजसाठी. ओके. आफ्टर दॅट महत्त्वाची गोष्ट राहते की कॅप राऊंड थ्रू आणि इन्स्टिट्यूट लेवल या दोन्हीचा फी स्ट्रक्चरमधला काय डिफरन्स आहे तो पण बघितला. ओके. तिसरी महत्त्वाची गोष्ट राहते की इन्स्टिट्यूट लेवल जेव्हा आपण ॲडमिशन्स घेतो एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तर ब्रांच वाईज तिथं इन्स्टिट्यूट लेवलसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत. ओके. तुम्ही जसं की बघू शकता सिव्हिलसाठी 12 सीट्स आर फॉर द इन्स्टिट्यूट सीट्स. ओके. ब्रांच वाईज दिलेलं आहे. बघा कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 72. आफ्टर दॅट कम्प्युटर इंजिनिअरिंग 24. ओके. ब्रांच वेगळं आहे, चॉईस कोड वेगळा आहे बघा, अनएडेड. आणि इथे बघा चॉईस कोड 510 आहे. इथं हा चॉईस कोड आहे. ठीक आहे. 24 झाला. आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 36, ANTC 36, 12 seats are for ANTC. After that chemical 12, mechanical 24. After that electronics and computer engineering 24, computer science with AIML 48, computer science and data science 36, computer engineering 36. आफ्टर दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स 12. बघा म्हणजे बऱ्याचशा सीट्स इथे अवेलेबल दिसते इथे लक्षात. तर या सगळ्या गोष्टी होता. जर तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट लेवलनी जर तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे इथे लक्षात. ओके. अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती होती. समजा तुम्ही MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगला इथं जर इन्स्टिट्यूट लेवलला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या सगळ्या बाबी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी नेक्स्ट व्हिडिओ.